माझं नाव सुगंधा परशुराम किल्लेदार. म्हणजे तू परशुची कोण, बायको की मुलगी? बायको आहे मी त्यांची. बरं आता तुझं बोलून झालं असेल तर निघ. प्रभाताई तुमची बॅग राहिली होती ती द्यायला आले मी. जानकी, तू हिला ओळखतेस? हो, असं काय करताय? ही सुगंधा परशुदादांची बायको, आपल्याच गावची आहे ही. हो प्रभाताई, अहो दोघी एकाच गावच्या आहेत ना, त्यामुळे मोलकर्ण म्हणून या घरात आल्या, घरातल्या पुरुषांवर डोळा ठेवला आणि सून झाला या घरच्या. जानकी बद्दल मला माहिती होतं, पण हिच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. अहिल्याताई माफ करा मला, पण सुगंधा आता या घरची सून आहे, त्यामुळे बाहेरच्या माणसांसमोर बोलताना त्यांची किंमत ठेवा. काय म्हणाली तू? मला बाहेरची म्हणालीस? माझ्याशी असं बोलण्याची हिंमत नरसिंहाची सुद्धा नाहीये. चला निघायत ना. प्रभाताई, तुम्हाला दुखवण्याचा हेतू नव्हता माझा. बस झालं. हे तुझे हेतू बितू काय ते मला चांगले कळतात. चल निघ तू. ए, काम झालं असेल तर निघा आता. नर्मदा गेल्यापासून किल्लेदार घराण्याची वाटच लागली म्हणायची. मला मम्मांचा फोन आला होता. त्यांच्या पक्षाची मीटिंग आहे काश्मीरला, त्यामुळे त्यांना तिथे जाणं गरजेचं आहे. पण त्यांनी मला सुद्धा विचारलं, कदाचित मी पण जाईन त्यांच्याबरोबर. खरं तर मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं. बोल ना, काय बोलायचं ते. पण आता नको. आता तू खूप थकलेला दिसतोयस, तेव्हा पुन्हा केव्हा तरी आपण बोलूया. मला एक प्रश्न पडलेला आहे, ही प्रभात इथं आलीच कशा पायी? माझा अपमान करायला, दुसरं काय? आलीये तर आलीये. ही बया काहीतरी रामायण करणार हे नक्की. आता फक्त एवढंच बघायचंय ना की हे रामायण आपल्या फायद्याचं घडणार आहे का तोट्याचं. वामन दादांना त्या बँकेचं चेअरमन पद मिळवून देण्यासाठी आल्यात त्या खास. म्हणजे वामनेने असा गेम खेळला तर अशी फिल्डिंग लावली प्रभात ताईच काय डायरेक्ट. संधी येऊ दे संधी, मग दाखवतो समद्यासनी. भवानीमाई माझ्या स्वप्नात आली होती. काय म्हणाली ती? म्हणाली, एक चाललीये अंधारातून प्रकाशाकडे आणि दुसरी चाललीये प्रकाशाकडून अंधाराकडे. कोणाला उद्देशून असावं हे? मला तरी वाटतंय जानकीच्याच आयुष्यात काहीतरी वादळ येणार. कारण एक चाललीये अंधारातून प्रकाशाकडे म्हणजे अहिल्या. तिला आता आई पण मिळालंय, याहून दुसरा प्रकाश कुठला असणार. आणि एक चाललीये प्रकाशाकडून अंधाराकडे म्हणजे म्हणजे नक्कीच जानकी असणार. आणि प्रकाशाकडून अंधाराकडे चालली. अरे याचा अर्थ सरळ आहे, याचा रोग सरळ जानकीवरच आहे. कारण आता तर तिच्या आयुष्यात प्रकाशच प्रकाश आहे ना. आतेबाई, हे बघ, तू नको जास्त विचार करूस. आणि एवढा त्रास होतच असेल ना तर आपण जाऊन येऊ एकदा रमावतीला. कुठे भेटणार तिला? कुठे म्हणजे? तिच्या नेहमीच्या डोंगरावर. डोंगरावर नाहीये ती. वागतीसांनी पाहिलंय, सगळा डोंगर पालथा घातलाय त्यांनी, तिचा पत्ताच नाहीये कुठे. ताई, मी बाळाला चिमटा नव्हता काढला, तुझी शपथ. कोणी काही म्हणो, पण तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? कन्या, अरे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, म्हणून तर मी तुझी बाजू घेऊन सगळ्यांची भांडले ना. प्रभा आली ते कळलं का तुला? हा, कळलंय, पण अजून नीट बोलणं नाही झालं तिच्याशी. का आली आहे कोणास ठाऊक? परमेश्वराला ठाऊक. पण तू मात्र फार नादी लागू नकोस हं तिच्या. जेवढ्याच तेवढं ठेव. बस झालं आता. बस बघू इथे, बस. आता जे काय करायचंय ते मी बघून घेईन. आणि झोप आता शांतपणे. येतो.